आपण बनवणार आहोत खारोड्यांचं पीठ। हे 1 वाडगं पाणी घेतलं आहे, ते आता आपण कुकरमध्ये टाकणार आहोत। असे 2 वाडगे पाणी कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत। याला आता उकळू द्यायचं आहे पाण्याला। याच्यात आपण 7-8 मिरच्या घेतल्या आहे, 1 वाटी लसूण घेतला आहे, ह्या सुक्या मिरच्या आहेत, 1 चमचा जिरं। आता आपण याला मिक्सरमध्ये दळून घेऊया। हे आपलं वाटण आता इथे तयार आहे। हा आहे आपला गव्हाचा कोंडा। ज्या आपण वाडग्याने पाणी टाकलं त्या वाडग्यात आपण हा गव्हाचा कोंडा काढून घेतला आहे। छोटी 1 वाटी इथे आपण तांदूळाच्या कण्या घेतलेल्या आहेत, याला धुवून घेतलं आहे। रात्रभर याला आपण भिजवून घेतलं होतं। आता आपण याच्यातलं पाणी काढून धुवून घेतलं आहे। गव्हाचं कोंड्याचं आज आपण खारोडींचं पीठ बनवणार आहोत। हे आपण काल कोंडा हा काढून घेतला होता, याचं चीक वेगळं केलं आणि हे गहूचा कोंडा वेगळा केला। इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे, बुडबुडे आले आहेत याला। आता आपण ह्यात कण्या टाकून घेणार आहोत। आपल्या कण्या इथे अर्ध्या शिजल्या आहेत, हे तुम्ही बघू शकतात। अशा आपल्या कण्या शिजवायच्या आहेत अर्ध्या। आता आपण त्यात टाकणार आहोत हा गव्हाचा कोंडा। गव्हाचा कोंडा आपण याच्यात टाकलेला आहे। याला आपण 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहोत। अर्धा चमचा हिंग याच्यात टाकणार आहोत। त्यानंतर आपली लसूण मिरची जिऱ्याची पेस्ट याच्यात टाकायची आहे। चवीनुसार मीठ, याला असं मिक्स करून घेऊयात। याला आपण 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत। याला अशी मस्त साय आलेली आहे, म्हणजे आपलं हे खारोडींचं पीठ तयार झालेलं आहे। इथे आपलं खारोडींचं पीठ हे तयार आहे। आपण इथे एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे, याच्यावरती आपण हे खारोडींचं जे पीठ बनवलं आहे हे आपण असं टाकून घ्यायचं आहे। छान असं गोल आकारात असे सगळे टाकून घ्यायचे आहेत। इथे आपल्या खारोड्या वाळत टाकून झालेल्या आहेत, बघू शकतात तुम्ही। या 2-3 दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये वाळवायच्या आहेत। हे बघा आपल्या खारोड्या इथे वाळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात किती छान झालेल्या आहेत आपल्या खारोड्या। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा किती छान असा आवाज आलेला आहे। ह्या आपण 4 ते 5 दिवस ह्या आपण खारोड्या वाळवून घेतल्या होत्या। हे बघा, तुम्ही याच्यावर तेल टाकून खाऊ शकतात किंवा तळून भाजून खाऊ शकतात। बघा आपल्या इथे खारोड्या मस्त अशा तयार आहेत। मी तुम्हाला इथे खारोडी तळून दाखवते। खारोडी तळत आहे तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक
नक्की करा. इथे आपली छान अशी खारोडी तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा लाल रंग आलेला आहे खारोडींना. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद.